सो हे गाईज वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. हे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण राईडला जाणार आहे आणि आपण जाणार आहोत राईडला आणि आम्ही जाणार आहोत महाबळेश्वरला. सो व्लॉगमध्ये बने राहो. आपण खूप धमाल करू, राईड करू, टिप्स अँड ट्रिक्स सांगू तुम्हाला. मी आता पितो आहे शेक. सो दिस इज माय मॉर्निंग मील. इट्स नॉट मील बट आय एम सेईंग इट इज अ मील. सो आंघोळ वगैरे झाली आहे, मी रेडी झालो आहे आणि आता वाजलेत 5:37. सो riding gears are lying over here, as you can see. So we will wear our riding gears and do the ride. So ब्लॉगमध्ये बघावं तुम्ही पुढं. आपण महाबळेश्वरला जाऊ, चांगले चांगले सिनिक स्पॉट्स तुम्हाला दाखवू आणि बाईकची सिनेमॅटिक्स तुम्हाला दाखवू नक्कीच. सो ठीक आहे, भेटूयात आपण. राइडिंग गियर्स घातल्यावरती भेटतो तुम्हाला मी. ओके, बाय बाय. एक्चुअली गाइज सीन ऐसा है ना कि मैं राइड पे जाने वाला था एक ग्रुप के साथ. म्हणजे एका ग्रुपसोबत मी राईडला जाणार होतो, पण आई मला नाही म्हणली. आई म्हणली की कसं आहे, अजून लांब जा, काय प्रॉब्लेम नाही, पण ज्या लोकांना तू ओळखतो पाळखतो, काय झालं देवकृपा नको काय व्हायला. पण सांगतो आहे मी की आईची जबाबदारी असते. ती म्हणली की तुझ्या मित्रांसोबत जा, लांब जा. कसं आहे, आपण माणसाला ओळखतो, हां बाबा असं चालवतो आहे, तसं चालवतो आहे, तसं राईड करतो आहे. सो आम्ही चार मित्र आहेत. चौघांना मी ओळखतो. ते माझे डिप्लोमाचे मित्र आहेत. सो एक्सपल्स, ड्यूक 200 एक्स्ट्रीम and Duke 250 generation 3. So we got 4 bikes to ride. Let's see, we will ride to Mahabaleshwar. That's why I cancelled the group ride, as the group was new. I was not knowing anyone. These are my friends, so yes, my mom said you can go. Let's see, we will go via Nare and all that route. Okay, I will meet you guys after gearing up. Okay. तो गाईज मी रेडी झालो आहे आणि पूर्ण गेअरअप झालो आहे बघा. रायडिंग पॅन्ट, शूज, बॅग, जॅकेट, गलकलावा आणि हेल्मेट. तो अजून 2 जण येत आहेत. हा थांबला इथं, आर्यन ड्यूक 200 एक्स्ट्रीम. तो मध्ये मध्ये मी तुम्हाला शॉर्ट्स दाखवेल आणि तसंच ब्लॉग बनवू आपण. छोटे टाईम स्पेंड्समध्ये ब्लॉग बनवत. टाईमसाठी मी छोट्या शॉर्ट्समध्ये ब्लॉग बनवत. चालतो. स्वच्छ पाणी आहे.
शांत पाहिजे त्या होईल आवाज. अंजली संपली काय? ये यहाँ बघा आर्यन शिंदे. तो ये हमारा ट्रिप ख़त्म हो चुका है और अभी हम घर पे जा रहे हैं. सो यही मेरा आखिरी क्लिप है. अभी महाबलेश्वर में है हम मैप्रो गार्डन में. सो अभी निकलेंगे यहाँ से, कुछ प्रोडक्ट्स लिए चलेंगे घर पे. सो ये अभी जस्ट मैं घर पे आ चुका हूँ. आई एम रियली टायर्ड. कर लिया, आ गए महाबलेश्वर से वापस पुणे. ये जैकेट पड़ा हुआ वैसा का वैसा. तो यहाँ भी शूज़ रिमूव किए मैंने. ये देखो, लाल मिट्टी, पूरी लाल मिट्टी है. मैं क्या बताऊँ, मतलब अभी देखो मेरा जो थाई बैग है उसको भी लाल मिट्टी लगी हुई है थोड़ी थोड़ी. यहाँ पे देख पा रहे हो आप, तो थोड़ा सा देखो आप, रेड रेड है. इतनी धूल है. मतलब महाबलेश्वर जब लगता है, खम्बाट की घाट आप जब क्रॉस करते हो या फिर आगे जाते हो ना, जब महाबलेश्वर का स्टार्ट होता है, जहाँ से मैप्रो की एडवर्टाइजमेंट शुरू होती है ना, वहाँ से लेकर शुरुआत से, हाँ महाबलेश्वर की शुरुआत से एंड पॉइंट तक पूरा रास्ता ख़राब है. सो जो भी अगर महाबलेश्वर से जा रहा है, महाबलेश्वर को जा रहा है, कार से है तो ठीक है, कार से भी पछताओगे, बाइक से जाओगे तो भी पछताओगे. फॉर 100% आई एम टेलिंग दिस. पूरे रोड का काम चल रहा है और बहुत बहुत वाहियात रोड है, बहुत वाहियात. ये महाबलेश्वर टूरिज़्म को मैं बोलना चाहूँगा. मतलब वीडियो तो कोई देखेगा नहीं, बट बोल रहा हूँ मैं ऐसे ही, किसी तक अगर पहुँच गया वीडियो तो ठीक है. बहुत पर काम चल रहा आहे. अभी वहाँ के लोक बोल रहे की काम चालू आहे असं तसं. मी म्हणलं याच्या अगोदर तर असा रोड नव्हता आम्ही आलो तेव्हा. बरोबर आहे, त्याला वर्ष पण भरपूर झाली. आता सिमेंट भरायचं काम चालू आहे, तर चाललं आहे त्यांचं काम. बघू कधीपर्यंत करतात. लवकर नाही होणार, कारण पॅच खूप मोठा पॅच आहे, खूप मोठा पॅच आहे. कितीतरी किलोमीटरचा पॅच आहे. 10 किलोमीटर नाही, पण हां यार मला असं वाटतं 10-12 किलोमीटर आहे. तो पॅच खराब आहे. आणि गाडी तुम्ही चढवताय तेव्हा पण रोड खराब आहे, म्हणजे जरा विचित्र आहे. पण बेस्ट राइड, एक्सट्रीम 125 के ऊपर सबसे लॉन्गेस्ट राइड थी मेरी ये. लॉन्गेस्ट मतलब वन साइड एंड अनदर साइड, जाना और आना. मेरा हो गया आज, कितना हो गया मेरा किलोमीटर, 281 हो गया. हाँ, तो मेरा दोस्त बोल रहा था कि तेरा मीटर एरर है. मैंने बोला यार सही है जो भी है. 281 हो गया. इतना अच्छा लगा मुझे कि मतलब लॉन्ग राइड किया मैंने. लॉन्ग राइड मतलब मेरे लिए लॉन्ग राइड है, तो अच्छा लगा. इतने किलोमीटर्स क्लॉक किए. नहीं तो शॉर्ट राइड ही होता था वो, 60 किलोमीटर्स, 80 किलोमीटर्स, 50 किलोमीटर, 40 किलोमीटर, बस. उसके आगे जाते ही नहीं थे हम. बट आज की भी राइड हो गई है, तो अभी घर पे बैठना पड़ेगा 15 दिन. तो 10-15 दिन बस हो गया अभी, क्योंकि लॉन्ग राइड होगी. थोड़ा गैप देंगे, पढ़ाई करेंगे. पढ़ाई बहुत इंपॉर्टेंट है अपने लिए, क्योंकि वो करेंगे तभी तो परमिशंस, फंड्स, गेयर्स वगैरह ले पाऊँगा. सो ठीक है, यहाँ तक आप व्लॉग देख रहे हो तो लाइक करना, शेयर करना ज़रूर से.